हॅलो नमस्कार, मी अश्विनी. तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मला तुमच्याशी खूप छान गोष्ट शेअर करायची आहे आणि ही नेहमीच माझ्या आयुष्यात आठवण म्हणून नेहमीच राहील आणि ती गोष्ट तितकीच छानशी आहे आणि ही रिगार्डिंग आहे माझ्या भावाशी. तर चला मग तुम्हाला मी जास्त वेळ वाट पाहायला लावत नाही आणि ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला आम्हाला जायचं होतं सोबत, पण सुट्टी नसल्यामुळं आम्ही काही गेलो नाही. तर मग आत्ता जॉबवरून आल्यानंतर लगेचच आम्ही आलेलो आहोत. तर आता ती गोष्ट मी तुम्हाला आधी दाखवते, चला. तर ही आहे ती गोष्ट. ही माझ्या भावाने घेतलेली लक्ष्मी आणि म्हणजे त्याच्या पसंतीचीच आहे. आता ह्या गाड्यांमधलं आपल्याला काही जास्त नॉलेज नाही आहे, पण ठीक आहे, त्याची आवड आहे, त्याला चालवायची आहे, त्याच्यामुळे त्याने ही गोष्ट त्याच्यासाठी घेतलेली आहे. आणि हो, मला खूप प्राऊड फील होतो आहे. माझा छोटा भाऊ आहे आणि त्याच्या स्वतःच्या कमाईने विथ कॅश त्याने ही गोष्ट परचेस केलेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे पप्पांची हेल्प काहीही नाही आहे किंवा पप्पांचा 1 रुपयाही नाही आहे. ही गोष्ट त्यांनी त्याच्या स्वकमाईने घेतलेली आहे. तर ह्या लक्ष्मीला एवढीच विनंती की ती लक्ष्मी बनूनच आमच्या आयुष्यात आलेली आहे आणि ती तशीच राहो. तर कसं वाटलं तुम्हाला हे गिफ्ट नक्की सांगा. गाडीही आवडली का ते सुद्धा नक्की सांगा. आणि हो, गर्व वाटतो आपल्याला की आपल्या भावाने असं काही त्यांच्या हिमतीवरती केलं की. सो मला सुद्धा खूप प्राऊड फील होतं आणि खूप छान वाटतंय. त्याच्या खूप दिवसापासून चाललेलं, तर फायनली तो क्षण आज उगवला आणि ही लक्ष्मी आपल्या दारात आलेली आहे. ढणटणान. चला, आता आपण हिचं फक्त त्यांनी शोरूममधून गाडी घेऊन आलेली आहेत, पूजा वगैरे काहीही केलेली नाही आहे. तर आता तोच पहिला मान मला भेटलेला आहे. तर मग आता आपण छान पूजा करून घेऊयात. आय एम सो 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 हॅप्पी, सो एक्सायटेड. तर खूपच म्हणजे भारी वाटलं इथे असं छानसं एकदम प्राऊड फील होतं भावावरती. चला पूजा करूयात आता. कोणाच्याही आनंदामध्ये आपण आनंद मानून घेतला पाहिजे. आपल्या आयुष्यात आनंद असो किंवा नसो, जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी असतो ना, तर तेव्हा देवबाप्पा कुठेतरी आपल्याही सुखाचा विचार नक्कीच करत असतो. तर मग अशा प्रकारे छान पूजा वगैरे करायला घेतली. वहिनींना काही पूजा करायची नव्हती, तर त्यामुळे पहिला मान मला भेटला आणि मग मस्त मी गाडीची वगैरे पूजा केली आणि त्याची खूप दिवसापासूनची इच्छा होती. फायनली ती पूर्ण झाली आणि खरंच मानला तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद असतो. आपण जर मोठ्या याची वाट पाहिली तर ती मोठी गोष्ट कदाचित भेटेल ना भेटेल, पण छोट्या गोष्टींपासून जर आपण आपल्या आयुष्यात सुरुवात केल्याने आनंदी राहिलं जीवन, आपला आनंदी जगण्याचा प्रयत्न केला, तर आयुष्यात नक्कीच पुढे आनंद येईल. तर चला असू द्या. आणि मग काय स्वराचं चाललेलं, मम्मा मला गाडीवरती बसायचं आहे. म्हटलं बस. आणि तोही मग असा एन्जॉय घेत होता. भलेही त्याचे पाय पुरत नव्हते, पण एक्साइटमेंट त्याच्या चेहऱ्यावरची सुद्धा तुम्हाला दिसली असेल, किती खुश होता तो मामासाठी. तर लाडूली झोपलेली होती आणि वहिनींचं काहीतरी काम चाललेलं होतं. वहिनींना तेवढं जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, तर त्यामुळे मी काही त्यांना घेतलं नव्हतं. मग मस्त आम्ही दोघांनी ते गप्पा चाललेल्या आमच्या. तो म्हणत होता मम्मी किती छान आहे. म्हटलं तुला पण घ्यायची का, असं असं आमच्या काहीशा थोड्याशा गप्पा चाललेल्या होत्या. आणि मग त्यानंतर लाडूली उठल्यानंतर आम्हाला मस्त तिचे पावलं वटवायचे होते गाडीवरती. तर त्यानंतर म्हटलं चला आपण पण बसून पाहूयात. भलेही येत नाही चालवता, पण चला एक पोझिशन देऊया, एक छान फोटो काढूया. म्हणून मग मस्त मी देखील गाडीवरती बसले आणि थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आम्ही. तोपर्यंत आमची लाडूली उठली आणि मग मस्त कुंकवाचे जे काही लक्ष्मीचे पावले ते आम्ही गाडीवरती उठवले. त्यानंतर इकडे चहा देखील रेडी होता. मग मस्त चहा वगैरे घ्यायचा होता आणि वहिनींनी शेंगदाणा गुळाचे लाडू बनवलेले होते, त्याचाही मी छान एन्जॉय केला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर